नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर देविका यांनी मांडलेले एक अतिशय सुंदर विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवते. दमलात कसे? शारीरिक की मानसिक? एकटं राहून की माणसात राहून? आता ही दमण्याची भावना म्हणजे नेमकी काय असते? मन वाट बघायला लागतं ना विश्रांतीची. आता आणि विश्रांती म्हणजे झोपणं नाही बरं का दरवेळी. कदाचित गजराच्या धाकात नसणारी झोप येते. ही झोप म्हणजे किती मोठी लक्झरी असू शकते ना. म्हणजे बघा, आपोआप डोळे उघडले की उठणं. शरीराने ठरवायचं की बास, उठायचं आता, झाली झोप. आणि प्रामाणिकपणे बरं का, म्हणजे आळशीपणा हा फार बोरिंग असतो. बघा, जगायला बघायला भरभरून काहीतरी अथांग समोर पसरलेलं असतं. त्यावेळी आळशीपणानं झोपणं हे बरं नव्हे. क्षण जगण्याची उर्मी आपल्यात कायम जिवंत राहायला हवी. मग थकलेल्या, मरगळलेल्या, आजारी शरीरात सुद्धा ऊर्जा यायला लागतेच. आणि मग काय, आवडेल ते काहीही करायचं. मग ते फिरण्यापासून हाताने काही बनवण्यापर्यंत असेल, अगदी काहीही. साथही अशीच हवी मग सोबत. शक्यतो अशी की ज्यांच्यावर आपला राग नाहीये, ज्यांच्याबरोबर आपल्याला राहावं वाटतं. कधी न संपणाऱ्या गप्पा ज्यांच्याबरोबर आपण मारू शकतो. तर कधी शेजारी बसून आपली शांतता मूकपणे आपण वाटून घेऊ शकतो. श्रोते हो, खरं तर एकेकटं जगायला मज्जाच नाही हो. मुरून आलेला थकवा एकट्यानं स्वतःला अजून थोड्या वेगळ्या पद्धतीनं दमवून नाही संपत. अर्थात परत एकदा स्वभाव आणि चॉईसची गोष्ट आहे ही. पण निवांत वेळी विश्रांती घेऊन आपल्याला हव्याशा असणाऱ्या सोबतीबरोबर आपण घालवलेला वेळ नक्कीच आपल्याला एक वेगळी ऊर्जा देऊन जातो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.